मी कोकण कन्या सुचिता घर बसल्या कोकण दर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आत्ताच तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल, आपण कड्यावरचा गणपती पाहिला। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात परशुराम भूमी जी आहे आपल्या दापोली बुरोंडीमध्ये। तर परशुरामांचा नक्की इतिहास काय आहे हे जाणून घ्यायचंय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग परशुराम भूमी पाहायला। आता आपण जाणून घेणार आहोत परशुराम भूमीचा पूर्ण इतिहास। विष्णूचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामाने क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली सर्व भूमी महामुनी कश्यपांना अर्पण केली। दान दिलेली ही भूमी माझी आहे, इथे राहण्याचा तुला अधिकार नाही, असे महामुनी कश्यपांनी परशुरामांना बजावले आणि दक्षिण तीराकडे जाण्यास सुचवले। समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान केल्यानंतर आपला आश्रय समुद्र गर्भातील भूमीवरच होणे रास्त आहे हे लक्षात घेऊन बरेच देश ओलांडून ते पश्चिम दिशेला सह्य पर्वतावर आले। त्यांनी समुद्राला विनंती केली की मला तुझ्याकडून आश्रयासाठी थोडा भूभाग हवा आहे, पण सागराने त्याकडे दुर्लक्षित केले। त्यामुळे परशुराम कोपित झाले आणि त्यांनी आपल्या भाल्यातून एक अग्निबाण काढला व धनुष्याला लावला। समुद्र भीतीने शरण आला, मी तुझे संरक्षण करीन, पण माझा बाण वाया जाऊ शकत नाही। अशा भगवान परशुरामांचे मूर्तिरूप दर्शन घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा संदेश दूरवर आणि तरुण पिढीपर्यंत अधिक परिणामकारकरित्या पोहोचावा म्हणून दापोलीत बुरोंडी येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक निर्माण करण्यात आले आहे। इनोव्हेटिव्ह टेक्नॉमिक्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी आणि मॉडर्न ऑप्टिशियन्स पुणे यांचे संचालक श्री अनिल गोविंद गानू आणि सौ अश्विनी अनिल गानू यांनी या स्मारकाची निर्मिती केली आहे। स्मारकात 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची परशुरामाची भव्य मूर्ती उभी केली आहे। ही मूर्ती ताम्रवर्णीय असून फायबर ग्लासमध्ये बनवली आहे। सोलापूरचे शिल्पकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी वर्षभराच्या मेहनतीतून ही मूर्ती साकारली आहे। अशी आहे आपली दापोलीतील परशुराम भूमी। आपल्या या परशुराम भूमीचा इतिहास जर तुम्हाला मी सांगितलाच तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून सगळ्या जगभरात आपली दापोली प्रसिद्ध झाली पाहिजे हेच आपण ध्यानात ठेवून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आहे की नाही आपली दापोली विविध प्रेक्षणीय स्थळांनी नटलेली। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे परशुराम भूमी, त्यांचा इतिहास आणि इथे कसं याचे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत। तर तुम्हाला कुठेही लांब जायची गरज नाहीये, कोकण कन्या सुचिताला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रेक्षणीय स्थळांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी लवकर जाऊन कमेंट करा आणि आपल्याला कोणता व्हिडिओ पाहायचा आहे नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।